मॅच मध्ये काय असेल रिझल्ट. सलामीची जोडी आहे मैदानामध्ये ओमकार गावडे आणि दुसऱ्या बाजूने स्ट्राईकच्या दिशेने ऋषिकेश कोरगावकर. तर गोलंदाजीमध्ये पहिलं षटक संघाचा सरसेनापती संघाचा कर्णधार प्रसाद सातर्डेकर अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात करताना आपण पाहणार आहोत. येस, पंचांकडनं इशारा आलाय, सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईकवर ऋषिकेश, नॉन स्ट्राईकवर ओमकार. ओहो, पहिला चेंडू. यावेळी मात्र गिअर टाकलं जात आहे. जणू काही एसटीचं फर्स्ट गिअर या ठिकाणी डाऊन झालाय. विकेट उद्ध्वस्त केली आहे, फर्निचर डेस्ट्रॉय केलंय. पहिल्या चेंडूवर दांडी गुल झाली आहे. ऋषिकेश कोरगावकरच्या विकेटचा पतंग. विकेटचा पतंग केला. ऋषिकेश कोरगावकरला नेमक्या 0 धावांवर डकआउटचा शिकार बनवलाय. आता मात्र मैदानामध्ये वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत नाना रेडकर, प्रसाद सातर्डेकर आणि नाना रेडकर. पंचायत लेवलच्या स्पर्धेत नेमक्या एकाच संघात खेळणारे हे दोन्ही खेळाडू आता मात्र बरोबर आमने सामने. प्रसादच्या विरोधात नाना रेडकर. आल्या आडव्या बॅटने फटका खेळला सिद्धेश पंडित, जोवर चेंडूला बॅकअप देईल. चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटला. उत्तम सातर्डेकर पहिल्या प्रयत्नात चेंडूची उचल करेल. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेनेशी नाना रेडकर आपलं आणि आपल्या टीमचं अकाउंट ओपन करतोय. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस, एकापेक्षा एक दर्जेदार सामन्यांचा आस्वाद तुम्ही घेतलात, परंतु उद्याच्या दिवशी यापेक्षाही दर्जेदार 4 तगडे संघ भूतनाथ फायटर्स निरावडे, अगस्त चॅलेंजर्स सातारडा, भाव्या स्पोर्ट्स आईश 11 कारिवडे आणि माऊली तळवणे हे 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये असतील. निश्चितच यानंतर त्यांच्या आयकॉन खेळाडूंचा देखील उल्लेख केला जाईल. ओव्हरपी चेंडू पुन्हा एकदा बॅटची आतली कडा. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि ओंकार गावडे देखील अकाउंट ओपन करतोय. भूतनाथ फायटर्स निरवडे म्हणजे निश्चितच राजा नाटेकर नेतृत्व करतोय. त्यानंतर अगस्त चॅलेंजर सातारडा जॉन फर्नांडिस मॅन फ्रॉम आरोंदा हा नेतृत्व करतोय. भाव्या स्पोर्ट्स आईश 11 कारिवडे निरवडे गावचा सितारा सर्वेश नाईक हा नेतृत्व करताना आपण पाहणार आहोत. आणि माऊली तळवणे अर्थातच मॅन फ्रॉम आरोंदा पप्पन साळगावकर हा नेतृत्व करताना आपण पाहणार आहोत. गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे बाबूश मांजरेकर. खूप दूरवरनं जाईल, चेंडूला बॅकअप देईल, जोवर परतीची फेकी येईल. 2 धाव मैदानामध्ये पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनिशी धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय. 4 धावांवर धावफलक. अकुटपाचा चेंडू, यावेळी बराच वेळ चेंडू हवेत. उत्तम सातर्डेकर ज्याला सेफ हँड असं संबोधलं जातं, परंतु यावेळी थोडस जजमेंट चुकलंय. मैदानामध्ये झेल सुटलाय. त्यानंतर खराब फेकी, खराब बॅकअप. ज्या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकला असता त्या ठिकाणी एकूणच 3 धावा मिळाल्यात आणि धावफलकात झालेलं परावर्तन 7 धावा धावफलकावरती. उद्याच्या दिवसात होणारा पहिला सामना भूतनाथ फायटर्स निरवडे विपक्ष अगस्त्या चॅलेंजर्स सातारडा. ठीक 9 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर टॉस केली जाईल आणि 9:30च्या दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली जाईल. ब्लॉकमध्ये चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक वैभव धुरी. ओहो, डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न. निश्चितच दुसऱ्या बाजूने देखील संधी होती, परंतु आता मात्र एका धावेवर समाधान
आणि या ठिकाणी जवळजवळ पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. एक गडी बाद, 8 धावा धावफलकावरती झाल्यात. 5 ओव्हरची लढत आपण पाहतोय. जवळजवळ सूर्याची किरण नष्ट होताना यानंतर देखील आपण पाहणार आहोत. 5 ओव्हरची लढत आहे. थोडंसं वेळेकडे देखील लक्ष द्यावं लागेल. परंतु मी म्हणेन की संध्याकाळच्या सत्रात धावांचा पाठलाग करणं खूप कठीण होऊन बसेल. दत्ताराम, 5 ओव्हरची मॅच, संध्याकाळचं सत्र, 5 ओव्हरच्या मॅचमध्ये कमीत ते 40 धावा जरी झाल्या तरी ती फायटिंग टोटल आहे सातोसे क्रिकेट टीमसाठी. आणि जर सातोसे संघ सामना जिंकला तर मात्र संपूर्णपणे पॉइंट्स टेबलवरचं चित्र विचलित होताना आपण पाहणार आहोत. गोलंदाजीमध्ये बदल. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी दूरवरनं स्टार अभिया नावाने संबोधला जाणारा मडुरा एक्सप्रेस अभिषेक घाडी हा दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एका बाजूने निगुडेचा सितारा ओमकार गावडे हा स्ट्राईकला आहे, तर दुसऱ्या बाजूने नाना रेडकर हा वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत आल्यानंतर त्याला साथ देतोय मैदानात दुसऱ्या विकेटसाठी. अकुटाबाचा चेंडू यावेळी मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. ओहो हो, यावेळी अगदी साधा सोपा झेल होता. झेल निसटलाय जरूर, परंतु जो वेळ दुसऱ्या प्रयत्नात चेंडूची उचल केली जाईल, पुन्हा एकदा झेल सुटल्यानंतर 3 धावा. गोलंदाजाने करायचं तर नेमकं करायचं काय? कारण गोलंदाज निश्चितच आपली कामगिरी करत आहे, परंतु दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षकाने ते धावा वाचवायचे आहेत. एक एक धाव संध्याकाळच्या सत्रात खूप महत्वपूर्ण आहे. आणि या मिळालेल्या 3 धावांची धावफलक आता मात्र दुहेरी आकड्यात परावर्तित झालाय 11 धावांवर. 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट. नाना रेडकर साठी क्षेत्ररक्षणाची सजावट. एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन. ओव्हर पिच चेंडू, बराच वेळ चेंडू हवेत आहे मिड विकेटच्या दिशेने. सागर राऊळ जज करतोय डीप मिड विकेटला. ओ हो 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 हो, काय सुंदर झेल पकडलाय सागर राऊळ आणि त्याला साथ देताना उत्तम सातार्डेकर. काय सुंदर झेल. निश्चितच यानंतर आपण रिप्लेच्या माध्यमातून देखील पाहणार आहोत. सागर राऊळ अगदी मागे जात होता, झेल पकडला. बघा यावेळी मिस टायमिंग झालेला फटका डीप मिड विकेटला. सागर राऊळ झेल खाली गेला, स्वतःचं बॉडी संतुलन सावरता सावरता त्याने चेंडू आतमध्ये टाकला आणि त्यानंतर झेलात रूपांतर केले. काय सुंदर विकेट. मैदानामध्ये या ठिकाणी निलेश पंडित हा सज्ज होतोय. जवळजवळ 2 गडी बाद आणि धावफलकावर झाला 11 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगलं क्षेत्ररक्षणाच्या मोबदल्यात मिळालेली सफलता. आता मात्र अभिषेक घाडीच्या गोलंदाजीत पहिली सफलता प्राप्त झाली आहे जरूर, परंतु याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल मैदानात. ओ हो 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 हो, यावेळी मात्र बॅटचा रडार मध्ये चेंडू आलाय. चेंडू मिळालाय स्लॉट मध्ये आणि त्याला डिपॉझिट केलाय डीप मिड विकेटचा प्लॉट मध्ये. इट्स मॅक्सिमम षटकार. निलेश पंडित आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार टोलवत आपलं वैयक्तिक धावांचं अकाउंट ओपन करतोय मैदानात. 6 धावांची धावफलक पुढे सरसावला. 17 धावांवर धावफलक. अगोदरच उल्लेख केलाय की संध्याकाळचा सत्र दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचा या ठिकाणी पाठलाग करताना आपल्याला निश्चितच सूर्याची किरण नसणार आहे. थोडासा अंधुक प्रकाश देखील असेल, त्यामुळे कमी धावांमध्ये आता मात्र मैदानात आपल्याला थांबवावं लागेल. अमित नाईक शॉट तडम्यांचा फिल्डर चेंडूची उचल करेल, परती करेल. फक्त एका धावेवर समाधान. एकच धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि धावफलकात एका धावेची आता मात्र परावर्तन. 18 धावांवर धावफलक. सकाळच्या सत्रापासून बरेचसे प्रेक्षक आपला बहुमूल्य वेळ खर्च करून मैदानावरती उपस्थित झालेत.
खूप खूप आभार. बरेचसे काही प्रेक्षक तर मैदानावरती उपस्थित न राहता प्रत्यक्षात घर बसल्या बसल्या या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि अगदी काय चुरशीचे सामने होत आहेत मैदानामध्ये. एकापेक्षा एक दर्जेदारीत गोलंदाजी फलंदाजी. आजच्या दिवसात सागर मोर्ये 2 सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला. अतिशय तडाखेबंद फलंदाजी गोलंदाजी आणि सलगच्या 3ही सामन्यात बाजी मारत आजच्या दिवसामध्ये पॉइंट्स टेबलमध्ये टॉप करणारा संघ केपी गौरव स्पोर्ट्स बांदा. ब्लॉकमध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळी पॉइंट रिजनमध्ये पुन्हा एकदा फटका खेळलाय. निखिल गडेकर डीप पॉइंट वरनं चेंडूवरती येईल. थोडीशी फेकी उशिरा आली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनिशी मैदानामध्ये दुसऱ्या षटकाची समाप्ती आहे आणि 10.50 धावांची धावगती राखत 21 धावा धावफलकावर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करणारा माऊली निगुडे क्रिकेट संघ 2 गडी बाद 21 धावा. चला थोडीशी घाई करा. थोडंसं वेळेकडे देखील लक्ष द्या. घड्यावर आपण जर नजर फिरवली तर बरोबर 5:30 वाजलेत. यानंतर या इनिंग मधील 3 षटकं, पुढच्या इनिंग मधील 5 षटकं. वैयक्तिक पहिलं, संघातर्फे 3रं षटक. सागर राऊळ या ठिकाणी गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं सागर राऊळ. लेग स्टिकवर खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी पुन्हा एकदा हात प्ले समांतर दर्शवलेत. स्वर चेंडूचा इशारा आणि अवांतर धावेनिश्चित धावफलक 22 धावांवर परावर्तित झालाय. 2 गडी बाद 22 धावा. पुन्हा एकदा धावफलकावरती नेल्सन फिगर धावा आपण पाहतोय. ओमकार गावडे एका बाजूने थांबलाय मैदानामध्ये, सलामीला आलाय आणि मैदानामध्ये तो सेन्सिबल खेळ करतोय. पुन्हा एकदा सन्मानजनक खेळी. ओव्हरपिच चेंडू डीप कव्हरवरनं क्षेत्ररक्षक घेईल. बाबूश मांजरेकर चेंडूला बॅकअप देईल. अगदी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा जमा झाल्यात. ओमकार गावडे सलामीला आल्यानंतर एकही मोठा फटक्यासाठी प्रयत्न देखील केलेला नाहीये. म्हणजे अगदी रणनीती साफ आहे की प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल धावा त्याला चालवायच्या आहेत. आणि संध्याकाळच्या सत्रात मी म्हणेन की षटकार होणं कठीण आहे आणि या क्षणी नेमकी ही फलंदाजी मैदानामध्ये अपेक्षित आहे निगुडे क्रिकेट टीमसाठी. पुन्हा एकदा टॅप केलाय. निश्चितच क्रीजवरती फंबल झालाय. खाली क्षेत्रात डीप पॉइंट वरनं डीप कव्हर वरनं पॉइंट पर्यंत जातोय बाबूश मांजरेकर. 2 धाव मैदानात पूर्ण झाल्यात आणि याही 2 धावांनिशी धावफलक 26 धावांवर. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावरती झाल्यात 26 धावा. क्षेत्ररक्षणाची कसोटी पाहतोय ओमकार गावडे. ज्या ठिकाणी गॅप दिसेल अगदी त्याच ठिकाणी फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. आकुटापाचा चेंडू प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. अमित नाईक आहे चेंडू मागे. अगदी विकेट किपरच्या दिशेने फेकी होईल. फक्त 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. 1 धाव. आता मात्र बऱ्याच प्रदीर्घानंतर निलेश पंडित स्ट्राईकच्या दिशेने. डाव्या उजव्या हाताची जोडी आहे मैदानात. थोडंसं फिल्डिंगमध्ये देखील बदल करावा लागेल. 1 सिंगल धाव आणि धावफलक 27 धावांवर. लेफ्ट हँडेड बॅटर्ससाठी सागर राऊळ करतो अँगलमध्ये बदलाव. 7-8 पावलांचं रनअप. राईट आर्म राऊंड द विकेट आणि समोर एका षटकारानिशी खेळणारा निलेश पंडित. लेग स्टिकवर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांनी दोन्ही हात समांतर दर्शवलेत. अतिरिक्त धावेचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि धावफलकात पुन्हा एकदा परावर्तन. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6, लीग मधला हा शेवटचा सामना आजच्या दिवसातील. आणि बघूया कुठला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे व्हाईट बॉलसाठी दात मागितली जात आहे. हलकीशी अपील देखील पंचांकडे झाली होती, परंतु निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे. संध्याकाळचं सत्र म्हटल्यानंतर कर्णधारांनी टॉस जिंकली आणि लगेचच बॅटिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय संध्याकाळच्या सत्रात अपेक्षित होता. हलकीशी बॅटची कट. डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर अमित नाईक चेंडू मागे जातोय.
अगदी चेंडू नैसर्गिकरित्या थांबलाय मैदानात. चेंडूची फेकी आणि मैदानामध्ये तिसऱ्या धावेसाठी धावबादसाठी अपील आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा, 3 धाव मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या. ओमकार गावडे आणि निलेश पंडितच्या माध्यमातून या तिहेरी धावेनिशी धावफलक 31 धावांवर पोहोचलाय. येस, थँक्यू. षटक प्रगतीपथावर असताना धावफलक आता मात्र आपण पाहतोय 31 धावांवर. पुन्हा एकदा पांगवलेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेतो गोलंदाज. यावेळी बॅकफुटवर जाऊन सन्मान देण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र निश्चितच निर्धाव चेंडूची खेळ समाप्त आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ संपलाय. आघाडीचे 2 खंदे खेळाडू जे डगआउटचे शिकार बनल्यानंतर धावफलकावरती 31 धावा आपण पाहतोय प्रारंभीच्या 3 षटकादरम्यान. येणाऱ्या कालखंडात अजूनही 2 षटक 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बघूया कितपत धावांचा डोंगर रचला जाईल मैदानामध्ये माऊली निगुडे क्रिकेट टीम कडनं. वाईट लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळी पंचांनी एक साथ बाहेर काढलाय. नो बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव नो बॉलच्या रूपात आणि त्यानंतर मिळेल तो फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटची संधी निलेश पंडितसाठी. अतिरिक्तच्या रूपात धावा खर्च करतायत. आत्ता मात्र पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा काही थांबत नाहीयेत सातोसे क्रिकेट टीमसाठी. व्हाईट बॉल नो बॉल वारंवार बोनसच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी टीमसाठी धावा बहाल केल्या जात आहेत. उत्तम सातर्डेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि फ्री हिटची संधी ही फलंदाजाला कंटिन्यू असेल. ओरपी चेंडू ऑन साइडला फटका खेळलाय जमिनीलगतच्या सहाय्याने. डीप मिड विकेटवरनं सागर राव अगदी साध्या सोप्या पद्धतीने चेंडूची उचल करेल. नाममात्र 1 धाव या फ्री हिटच्या चेंडूवरती आणि आता मात्र धावफलक या एका धावेनिशी 34 धावांवर पोहोचलाय. संपूर्ण इनिंगचा विचार करता 1 षटकार निलेश पंडितचा, त्यानंतर सगळ्या सिंगल डबल धावा. 1 षटकार जर सोडला तर सगळ्या सिंगल डबल धावा या ठिकाणी जमवल्या जात आहेत. काय चांगली रणनीती स्ट्रॅटेजी मैदानामध्ये फलंदाजाकडनं. ओरपी चेंडू मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने सागर राऊळ अगदी वेगाने चेंडूवरती येईल. धावबादसाठी संधी आणि यावेळी पंचांकडे झालेली अपील. पुन्हा एकदा अपील फेटाळून लावली आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि धावफलक 36 धावा. जसजशा धावा बनवल्या जात आहेत तसतसे काही खेळाडू हे मैदान सोडताना आपण पाहतोय. कारण फक्त एकच, जर सामना निगुडे संघ जिंकला तर डायरेक्ट क्वालिफाय होईल आणि जर हा सामना सातोसे क्रिकेट संघ जिंकला तर गणित मात्र बिघडताना आपण पाहणार आहोत. यावेळी शरीरावरती चेंडू आदळलाय. झापकन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. लेग बाईचा इशारा. अतिरिक्त 1 धाव लेग बाईच्या रूपात आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. आघाडीचा खेळाडू ऋषिकेश स्वस्तामध्ये बाद झाला 0 धावांवर. त्यानंतर मात्र नाना रेडकर जो सिंगल डबल धावा बनवताना बाद झाला आणि तिसऱ्या विकेटसाठी निलेश पंडित आणि त्याच्या साथीने बिनीचा खेळाडू ओमकार गावडे चांगली कामगिरी करतोय मैदानामध्ये. पार्टनरशिप करताना आपण पाहतोय. ओव्हरपिच चेंडू यावेळी मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. लांब 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 खूपच लांब निघालाय षटकार. स्टँड अँड डिस्पॅच 6 रन.
आहे आणि ती ताकद मी मैदानामध्ये सिद्ध करेन या इराद्याने त्याने नेमक्या संध्याकाळच्या सत्रात टोलेला हा त्याच्या बॅटमधील दुसरा षटकार. यावेळी गतीमध्ये मिश्रण, हलकीशी पंचांकडे झालेली अपील आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. ऋषिकेश कोरगावकरचा हे महत्वाचं अस्त्र निलेश पंडित आघाडीच्या दोनही सामन्यात स्वस्तामध्ये माघारी परतला होता, परंतु ज्या सामन्यात खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे फलंदाजीची नेमक्या त्या सामन्यात आतापर्यंत निलेशच्या बॅटमधनं 2 षटकार आपण बघितले. यावेळी मात्र फटका फसलाय. वैभव दुरी येतोय स्क्रीनवर आणि साध्या सोप्या झेलात रूपांतर केलं जात आहे. निलेशच्या विकेटचा पतंग झालाय. 2 षटकारांनी नटलेली खेळी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय मैदानात. 3 गडी बाद, 43 धावा धावफलकावरती. निलेश पंडित 2 षटकारांनी नटलेली खेळी करत 19 धावांची वैयक्तिक खेळी करत झेलबादून मैदानाच्या बाहेर जातोय. संपल्या धावफलकावरती 43 धावा झाल्यात. सुरुवातीच्या क्षणापासूनचे 10 ते 11 धावांची धावगती राखणं गरजेचं होतं. 4थ्या षटकापर्यंत ती धावगती कायम ठेवली आहे माऊली निगुडे क्रिकेट संघाने. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर पहिल्या सामन्याचा हिरो इम्पॅक्ट पारिश याने खेळली होती. मॅन फ्रॉम बांदा सूरज मांजरेकर नॉन स्ट्राईकच्या दिशेने. गोलंदाजीमध्ये 5वं षटक सिद्धेश पंडित गोलंदाजीमध्ये 5व्या षटकासाठी. अकुटापाचा चेंडू ऑन साइडला ग्लान्स केला जमनीलगतच्या सहाय्याने उत्तम सातार्डेकर पहिल्या प्रयत्नात चेंडूची फेकी विकेट किपरच्या दिशेने करतोय. या चेंडूवर फक्त 1च धाव आणि या एका धावेनिशी आता मात्र 44 धावांवर धावफलक. सिद्धेश पंडित अंतिम षटक स्लॉक षटकाचा खेळ हाताळण्यासाठी आहे गोलंदाजीत. अंतरिम 5 चेंडू. हो आकुट टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त होत आहे. निश्चितच गोलंदाजाला 1 बाउन्सची वॉर्निंग दिली जाते. 1 ऑफ द ओव्हरचा इशारा. सूरज मांजरेकरच्या समोर हा निर्धाव चेंडू या ठिकाणी खेळतोय सिद्धेश पंडितच्या गोलंदाजीत. यावेळी बहुधा बॅटची कट लागते की काय. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर अमित नाईक फंबल होतोय. अगदी शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बालाजी झपकन चेंडूवरती जाईल. यावेळी नॉन स्ट्राईकवर आता मात्र चेंडूची परती. सूरज मांजरेकर धावबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. 4थ्या गड्याच्या स्वरूपात सूरज धावबादून मैदानाच्या बाहेर जातोय. नेमका महत्वाच्या क्षणी ओमकार गावडेने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलंय. 4 गडी बाद आणि धावफलकावरती झाल्यात 46 धावा धावफलकावरती. यावेळी सुंदर फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या दिशेने भिरकावून दिलाय. ओमकार गावडेच्या बॅट बंद निघालाय. घणाघाती प्रहार. निरवडी चॅम्पियन ट्रॉफीचा ब्रँडेड क्रिकेट संघ 4 गडी बाद 52 धावा धावफलकावरती. एक चेंडू मागे जातोय. चेंडूला गॅदर करेल. परतीची फेकी स्ट्राईकच्या दिशेने आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. धावांची लयलूट. धावांचा अक्षरशः पाऊस पाडला जातोय मैदानामध्ये निगुडे क्रिकेट टीमसाठी. आणि या दुहेरी धावेनिशी धावफलक 54 धावांवर. पहिल्या इनिंग मधील आता मात्र शेवटचा चेंडू आहे बाकी. पहिल्या इनिंग मधील भैरवी घालणारा चेंडू सिद्धेश पंडित राईट मोर द विकेट. समोर आहे ओमकार गावडे. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने फटका. डीप कव्हर वरनं बाबूश मांजरेकर चेंडूची उचल करेल. थोडीशी चॅलेंजिंग आउटफील्ड. चेंडूची परती ही नॉन स्ट्राईकच्या दिशेने सुरेखरित्या होत आहे. 2 धावेवर समाधान मानलं जात आहे.
शेवटच्या चेंडूवरती मिळालेल्या 2 धावा आणि धावफलक 56 धावांवर. 4 गडी बाद 56 अब्दक 56 धावा धावफलकावरती झाल्यात. 5 षटकांचा देखील खेळ संपलाय आणि 57 धावांचं टार्गेट आहे. 30 चेंडू आणि 57 धावांचं टार्गेट. सामन्यात बाजी मारायची असेल शौर्य 11 सातोसे क्रिकेट संघाला तर प्रति षटकामागे जवळजवळ 11 ते 12 धावांची ती धावगती शेवटच्या क्षणापर्यंत बरकरार ठेवावी लागेल. आणि जर या स्पर्धेमध्ये द रॉयल स्टार सराटा क्रिकेट संघ यांचं देखील आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर सातोसे क्रिकेट संघाला सामना जिंकणं गरजेचं. जरदरची गणित नेमकं काय घडतंय काय बिघडतंय येणारी 5 षटकं आजच्या दिवसासाठी मी सावाराम शिरोडकर माझ्या शब्दकोशांना देतोय विराम. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये अजून एक गोड आणि मंजूळ आवाज मॅनराम आढेली सुमेध काळसेकर येणाऱ्या 5 षटकांसाठी आपल्यासोबत. धन्यवाद. सातोसे क्रिकेट संघ आपण इम्पॅक्ट कोणता प्लेअर केला असेल तो आपण कर्णधार सांगायचा आहे. निगुडे क्रिकेट संघाने इम्पॅक्ट प्लेअर कोणता केला असेल तर आपण सांगायचं आहे. गुडीजे इम्पॅक्ट म्हणून मैदानाच्या आतमध्ये सागर पाहायला मिळतो आणि सूरज जो रिप्लेस आपल्याला पाहायला मिळेल. पंचाचा सिग्नल कॉमेंट्री बॉक्समध्ये सामन्याला सुरुवात. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. 57 धावांचा पाठलाग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती. प्रथमेश गोलंदाजीसाठी पावटेचं षटक. पहिला चेंडू शॉर्ट पुलचा फटका ऑन साइडला मिड विकेटला खेळ आहे परंतु फटका फसलाय डीप मिड विकेटला. ओमकार गावडे त्या ठिकाणी तैनात आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. शौर्य 11 सातोसे क्रिकेट संघाचा बॅटर संघाचा कर्णधार बॅक टू दी पॅव्हलियन. पहिल्या चेंडूवरती प्रसाद माघारे परत गोल्डन डक वरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक ओमकार गावडेचा एक सेफ हँड झेल मैदानात पाहायला मिळाला. प्रथमेशने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला आपल्या टीमसाठी. 57 धावांचा बचाव करण्यासाठी विकेट आणि निर्धाव चेंडू या खूप महत्त्वाच्या आहेत या सामन्यादरम्यान माऊले निगुडे क्रिकेट टीमसाठी. आणि जर पाहिले तर सुरुवात देखील विकेट मिळवत असताना केली आहे गोलंदाज प्रथमेश याने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती असेल बाबूशा बॅटर सागरची साथ देण्यासाठी. पण बॅटर बाबूश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राइक वरती पहिला चेंडू फेस करतील प्रसाद गोलंदाजीसाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्विच हिटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला फटका खेळ आहे. चेंडू चाललाय वेगात गतीने सीमारेषेच्या दिशेने आणि ओलांडेल अलगद सीमारेषा देखील. बाबूशा बॅटमधून पहिला चेंडू फेस करत असताना स्विच हिटचा हा दमदार क्रॅकिंग चौकार प्रथमेशच्या विरोधात आलाय आणि या चौकाने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचे देखील खातं ओपन केलंय बाबूशा बॅटरने या धावफलकावर. 57 धावांचा पाठलाग आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. सामना क्रमांक 6.
स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा बाबूश. सगळा चेंडू पुढे टाकलाय, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणार आहे. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे आणि त्याचमुळे लेफ्ट हँडर गोलंदाजचा जो नॅचरल स्विंग असतो, टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा चेंडू यावेळी गोलंदाज प्रथमेशचा पाहायला मिळाला. बाबूशला बीट केले निर्धाव चेंडू आणि त्याचमुळे सांघिक धावसंख्या देखील 1 बाद 4 धावा या धावपलकावरती. पावपेचं पहिलं षटक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल असेल गोलंदाज प्रथमेशचा. यावेळी परत एक वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी, विकेट किपर यांच्याजवळ चेंडू ट्रॅव्हल करतोय. अजून एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती. पावपेच्या या षटकात मोठ्या फटक्यांचे प्रयत्न जरूर तर केले जात आहेत, परंतु जर पाहिलं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. काही चेंडू जर पाहिलं तर कमी गतीने, काही चेंडू वेगात गतीने, आणि हे व्हेरिएशन गोलंदाज प्रथमेशाच्या या षटकात पाहायला मिळते. 1 बाद 4 धावा या धावपलकावरती. षटकातील पुढील चेंडू असेल स्ट्राईक एंडला बाबूश. यावेळी उजव्याशीच्या खूपच बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. अवांतर धावेचा इशारा पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावा, अधिकच्या धावा या चेंडूवरती मिळतील. सांघिक धावसंख्या परावर्तित 5 धावा या धावपलकावर. 57 धावांचा पाठलाग. शौर्य 11 सातोस क्रिकेट टीमसाठी सुरुवात नक्कीच खराब म्हणावी लागेल, कारण विकेट गमावल्या संघाचा कडधार. 0 धावसंख्येवरती बाद झाल्यानंतर मैदानात बाबूश आणि सागर ही जोडी. यावेळी बागपूरवरती जात असताना हलक्या तरी फटका खेळला. स्लिप पॉईंटला चांगले क्षेत्ररक्षण, परंतु फटका खेळल्यानंतर चांगले कॉलिंग देखील पाहायला मिळाले दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. विकेटची संभावना, परंतु त्या संभावनेला रोखणारी ही 1 धाव मैदानाच्या आतमध्ये दोन्हीच फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने सांघिक धावसंख्या 6 धावा या धावपलकावरती. षटकातील अजूनही जर पाहिलं तर काही चेंडूंचा खेळ बाकी. सिंगल स्ट्राईक रोटेट झाले. यावेळी स्ट्राईक एंडवरती सागर हा बॅटर असेल पहिला चेंडू फेस करण्यासाठी. 6 धावा या धावपलकावरती. 1 गडी बाद. 57 धावांचा पाठलाग. प्रत्युत्तर संध्याकाळचं सत्र. आणि यावेळी शॉर्टपुल ऑन साईडला स्क्वेलिंगला चेंडू खेचलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. 1 टप्पा घेत असताना चेंडू ओलांडेल सीमारेषा. मिळतील धावा 4. फलंदाज सागरच्या बॅटमधून हा क्रॅकिंग दमदार चौकार गोलंदाज प्रथमेशच्या विरोधात. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार गावडे. 10 धावा या धावपलकावरती. 1 गडी बाद होत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पावपेच्या पहिल्या षटकात गोलंदाज प्रथमेशने विकेट मिळवली. 10 धावा त्याने खर्च केला. 57 धावांचा पाठलाग आणि येणाऱ्या 4 षटकादरम्यान 47 धावांची आवश्यकता. दुसरं षटक ओमकार गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू समोर फटका खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. फटका फसलाय पहिल्या चेंडूवरती. विकेट बाबूश. बॅक टू दी पवेलियन. 2 बाद. सांघिक धावसंख्या 10 धावा या धावपलकावरती.
आपण लवकर चालू करा, कारण आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे आणि काळोख देखील मैदानाच्या आतमध्ये पडायला सुरुवात झाली. त्यामुळे विनंती असेल, अंतिम 4 जी षटकं आहेत ते लवकराच्या लवकर आपल्याला संपवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उत्तम दाखल होत आहेत सागरची साथ देण्यासाठी. ओंकार गावडे पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, परंतु चेंडू डिलिव्हर केल्यानंतर शरीरावरती जर पाहिलं तर पूर्णपणे भार आलाय पायावरती आणि त्याचमुळे दुखापत झाली आहे ओंकारला. नवीन खेळाडू त्याच्या बदल्यात मैदानाच्या आतमध्ये येईल. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली ओंकारला आणि ओंकार जर पाहिलं तर माघारे गेलाय दुखापतग्रस्त झाल्यामुळे आणि नवीन गोलंदाज सागर गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती उत्तम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 बाद, सांघिक धावसंख्या 10-57 धावांचा पाठलाग. सागरचा पहिला चेंडू उजव्याशीच्या बाहेर सोडण्यात आला. उत्तमकडून निर्धाव चेंडूने सुरुवात सागरने केली आहे. सांघिक धावसंख्येला स्थिरावा लावणारे गोलंदाजी नक्कीच ते प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. माऊली निगुडे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांकडून 5 षटकांचा सामना. आजच्या दिवसातील 6वी लढत आणि आजच्या दिवसातील हा अंतिम सामना. अडवा बाटने फटका खेळ्या ऑन सेटला कावकोडाच्या क्षेत्रात डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चाललाय मैदानात आणि हा प्रयत्न देखील पूर्ण होताना पाहायला मिळेल. 2 धावा मिळतील या चेंडूवरती उत्तमला आणि या 2 धावांनी टीमची धावसंख्या या धावपलकावरती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. संध्याकाळचं शांत वातावरण आणि जर या संध्याकाळच्या सत्रात जर पाहिलं तर मोठे फटके खेळणं नक्कीच फलंदाजांसाठी थोडंसं कठीण देखील बनेल. पुन्हा एकदा हा ट्रॅकर चेंडू शॉर्ट पुलचा फटका ऑन साईडला खेळ आहे. मिड विकेटला डीपमध्ये आहे क्षेत्ररक्षक. फटका फसलाय. उत्तम देखील माघारी परतेल. बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का बसतोय शौर्य 11 सातोसे क्रिकेट टीमला. सांघिक धावसंख्या 3 बाद, धावपलकावरती 12 धावा. धावसंख्या 12 धावा या धावपलकावरती. उत्तमचा प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी, परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर मोठा फटका आता खेळ थोडंसं कठीण बनलंय. ताकद अप्रूप पडली. मिस टायमिंग फटका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभवच्या वाटमधून देखील मोठा फटका जरूर आलाय. वाईड स्ट्रॉंगला चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत असताना फरार झालाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार वैभवच्या वाटमधून. सांघिक धावसंख्या 16 धावा धावपलकावरती. वैभवने आल्या मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यापासून सुरुवात केली आहे, कारण त्याला माहीत आहे 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी आक्रमक क्रिकेट हे खेळावंच लागेल. अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल आपल्या टीमसाठी. आणि ते जाणत असताना पहिल्या चेंडूवरती एक क्रॅकिंग चौकार देखील आलाय. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू उजव्याशीच्या खूपच बाहेर आणि त्याचमुळे पंच देखील कळवत आहे चेंडू स्वेर असल्याचा. अतिरिक्त धावा खर्च करण्यात येते त्या चेंडूवरती सागरकडून आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या ही धावपलकावरती जर पाहिली तर 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. वैभव स्ट्रायकी एंडवरती ज्याने सुरुवात तर चांगली केली आहे, दमदार सुरुवात केली आहे स्वतःच्या इनिंगची. कशा प्रकारे फटके अजूनही येतील वैभवच्या बॅटमधून. यावेळी पुन्हा एकदा आडवा बॅटने बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा टप्पा मागे ठेवलाय, गती काढली आहे आणि फलंदाज वैभवला बीट करत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावपलकावरती जर पाहिले तर प्रतिषटक 8.50 सरासरी. 17 धावा या धावपलकावर 57 धावांचा पाठलाग करत असताना शौर्य 11 सातोसे क्रिकेट टीम आपण पाहतो. येणारे 3 षटकं आणि विजयासाठी करायच्या 40 धावा, म्हणजेच काय तर प्रतिषटक आता बनवायचे आहेत 13 धावा सातोसे क्रिकेट टीमच्या फलंदाजाला. आजचा पहिला दिवस सावंतवाडी प्रीमियर लीग अर्थात निरवडे चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा रणसंग्राम. हे दुसरं पर्व या स्पर्धेचं. एक दिमागदार आणि भव्य दिव्य आयोजन. पहिल्या दिवसात जर पाहिलं तर
प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती या स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण तिथे देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सकाळच्या सत्रापासून अगदी घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणारे सर्व प्रेक्षक त्यांनी देखील प्रतिक्रिया पाठवल्या. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर आयोजन या स्पर्धेचं त्याने देखील शुभेच्छा या स्पर्धेसाठी देखील दिल्या आहेत. तर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत निरवडे चॅम्पियन ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धेदरम्यान. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगात गतीने टाकलाय. फलंदाज सागरच्या विरोधात स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅटर सागरचा, परंतु वेगावरती स्वार असणारा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती आपल्या गतीने बीट करतोय सागरला. चांगली सुरुवात म्हणावी लागली या षटकाची. यावेळी बॅटची बाहेरील कडा घेत असताना थर्मालला चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आहेत फ्लाइंग स्लिपचे जोपर्यंत रोखतात. एक धाव या चेंडूवरती सिंगलने 18 धावा धावपलकावर दीप गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक यानंतर अजून येणारे 2 षटकं संध्याकाळचं सत्र आणि जर पाहिलं तर सूर्याची किरणे पूर्णपणे लुप्त झाली आहेत. मैदानाच्या आतमध्ये थोडा का होईना परंतु थोडासा काळोख मैदानाच्या आतमध्ये आता पसरायला सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही संघ आपण स्पीडअप करा सामना पूर्ण करण्यासाठी. 18 धावा धावपलकावर दीप गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. दीप शिरसाट युवा गोलंदाज आणि ही स्पर्धा युवा खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारे सावंतवाडी प्रीमियर लीग एक सुंदर संकल्पना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडू आणि त्याचबरोबर प्रत्येक संघात सिनियर अनुभवी खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. वैभव स्ट्रायकी एंडवरती असेल. यावेळी फटका इनसाइड आउट खेळा थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. डीपला क्षेत्ररक्षक आहेत चेंडू रोखतील या दरम्यान एकच धाव. फटका क्रॅकिंग होत आहे अगदी जर पाहिलं तर ताकदवर फटका. फलंदाज वैभवच्या बॅटमधून एक बलशाली फलंदाज आहे. वैभवकडे ताकद क्षमता ती मोठ्या फटक्यांची आणि या सामन्यादरम्यान तो प्रयत्न देखील करताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती चौकारने स्वतःचं खातं उघडलंय आणि त्यानंतर जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न परंतु समोरून देखील तेवढीच दर्जेदार गोलंदाजी. परत एक वेळेला सागरने प्रयत्न तोच केलाय. मागील चेंडूवरती जो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला सागरकडून स्विच हिट खेळण्याचा याही वेळी तो प्रयत्न अपूर्ण पाहायला मिळतोय, अयशस्वी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धाव संख्या 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच धावांमधील आणि चेंडूंमधील अंतर अगदी वाढवताना पाहायला मिळतात. पुढे टाकलाय कव्हरला फटका खेळ. यावेळी फटका खूप चांगला आहे. डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आहे आणि जर पाहिलं तर डीपमधून जोपर्यंत फेक आले 2 धावा अगदी सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतात आणि या 2 धावेने सांघिक धाव संख्येत वाढ होत असताना धावपलकावरती 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सिंगल डबल धावा येत आहेत परंतु धावांचा पाठलाग करण्यासाठी अजूनही 13 चेंडूवरती करायच्या 36 धावात. म्हणजे जर काय पाहिलं गेलं तर एखाद्या फलंदाजाला आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. अटॅकिंग क्रिकेट गोलंदाजांच्या विरोधात जोखीम ही पत्करावीच लागेल. फ्रंटफूटचा वापर केलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय गोलंदाज दीप याने. निर्धाव चेंडू फेकत असताना 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 57 धावसंख्येचं प्रत्युत्तर देत असताना शौर्य 11 सातोसे क्रिकेट टीम 3 बाद धावपलकावरती 21 धावा जमवते. येणाऱ्या 12 चेंडू आणि विजयासाठी करायच्या 36 धावा प्रतिषटक आता 18ची सरासरी राखावी लागेल आणि त्यासाठी नक्कीच एखाद दुसरे मोठे फटके हे मैदानाच्या आतमध्ये वैभव आणि त्याचबरोबर बॅटर सागरला खेचावेत लागतील. 12 चेंडू 36 धावाचं हे समीकरण. येणारी 2 षटकं आणि चौथ्या षटकादरम्यान कोणता गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती पाहायला मिळेल माऊली निगुडे क्रिकेट टीमकडून. चौथ्या षटकासाठी लेफ्ट हँडर गोलंदाज मॅन फ्रॉम नेमडे. निशान मुळे गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. स्ट्रायकी एंडवरती वैभव. निशांतचा पहिला चेंडू डाऊन लेग स्टंप पाहायला मिळाला. डाव्याशीच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा. स्पेअर चेंडूचा अतिरिक्त धावा या चेंडूवरती खर्च होत आहेत आणि या बोनस स्वरूपाच्या धावाने सांघिक धावसंख्येत वाढ. धावपलकावरती 22 धावा. 57 धावांचा पाठलाग. 22 धावा या धावपलकावरती विजयासाठी अजूनही करायचे आहेत. 12 चेंडूवरती 35 धावा या सामन्यात सातोसे क्रिकेट टीमला. चांगला चेंडू खुलवा टप्पाचा खोदून काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालाय. पायाने चेंडू अडवलाय. एकच धाव या चेंडूवरती वैभवच्या वाटमधून आणि या सिंगलने टीमची धावसंख्या फक्त बदलेल धावपलकावरती 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
सिंगल डबल धावांनी जर पाहिलं तर फक्त धावसंख्येत बदल घडेल, परंतु विजयासाठी जे प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी मोठे फटके हे फलंदाज सागरला आणि वैभवला खेळावे लागतील. अंधुकचा अंधार मैदानाच्या आतमध्ये पसरलाय. आजच्या दिवसातील अंतिम सामना. सागर स्ट्राईकला. निशांतचा पुढील चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट असेल. यावेळी सागरच्या वाडमधून मोठा फटका आलाय, घडाघाती प्रहार केलाय आणि चेंडू फेकलाय, पाठवलाय मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पलीकडे. ज्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता, यावेळी सागरच्या बॅटमधून तो आक्रमक क्रॅकिंग अफलातून षटकार मैदानात आलाय. या मोठ्या फटक्याची आवश्यकता. शौर्य 11 सातोसे क्रिकेट टीमला सागरच्या बॅटमधून तो मोठा फटका निशांतच्या विरोधात आला या षटकात. परत एक वेळेला मोठा फटका खेळलाय, खेचलाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 6 धावांचा आडे. अजून एक क्रॅकिंग षटकार मैदानाच्या आतमध्ये सागरच्या बॅटमधून. हा ट्रॅकर चेंडू होता, हुकचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॅक टू बॅक दुसरा षटकार खेचत असताना सांघिक धावसंख्या धावपलकावरती 35 धावा. 57 धावांचा पाठलाग करत असताना विजय जर पाहिला तर नक्कीच जवळ आणला जातोय सागर या बॅटरकडून या सामन्यादरम्यान. येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि समीकरणात बदल पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण या सामन्याचं. स्ट्राईक एंडला सागर पुन्हा एकदा. यावेळी चांगला चेंडू खुलवा टप्प्याचा बॅक टू द बॉलर फटका खेळ्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय निशांत मुळीक या गोलंदाजाकडून. मागील 2 चेंडूंचा विचार केला, बॅक टू बॅक 2 षटकार सागरच्या बॅटमधून, परंतु यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. खुलवा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने फटका, निर्धाव चेंडू सागरच्या विरोधात आणि त्याचमुळे समीकरण देखील बदलतंय. 8 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 22 धावा या सामन्यादरम्यान. सागरमध्ये क्षमता आहे मोठ्या फटक्याची, ती त्याने सिद्ध केले, परंतु येणारे अजूनही 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. परत एक वेळेला मोठ्या फटक्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका अलॉंग दी कार्पेट. चेंडू निघाला मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जर पाहिले तर फंबल झालेत आणि त्याचमुळे दोन्ही फलंदाजाने फायदा उठवलाय. दुहेरी धावसंख्या या चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि या 2 धावाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 37 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात येणारे 7 चेंडू विजयासाठी करायचे आहेत 20 धावा. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच अंतिम षटकात सामना पूर्णपणे सोपा बनेल सातोसे क्रिकेट टीमसाठी. यावेळी चांगला चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न केलाय सागरने, परंतु निशान याने देखील अंतिम चेंडू निर्धाव फेकत असताना आता समीकरण येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 20 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे शौर्य 11 सातोसे क्रिकेट टीमला या 20 धावांचा पाठलाग करावा लागेल या 6 चेंडूवरती. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर 6 चेंडूवरती या 20 धावा रोखण्यासाठी माऊली निंगुडे क्रिकेट टीमकडून कोणता गोलंदाज असेल ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. आजचा पहिला दिवस सावंतवाडी प्रीमियर लीग आपण पाहतोय. निरवडे चॅम्पियन ट्रॉफी 2025 हे दुसरं पर्व या स्पर्धेचं. अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजीच्या मार्गक्रमणावर मनीष हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 20 धावा. राईट हँडर बॅटर स्ट्राईकी एंडला आक्रमक शैलीचा फलंदाज वैभव पाहायला मिळतोय, जो पहिला चेंडू फेस करेल या अंतिम षटकातील. वैभवसाठी पहिला चेंडू आडवा बाटले फटका समोर खेळ लॉंग ऑफला डीपमध्ये आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण झाले. एकच धाव घेतली आहे दोन्ही फलंदाजाने आणि या सिंगलने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती जर पाहिली तर 38 रन लॉस ऑफ 3 विकेट. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 19 धावा. स्ट्राईकी एंडला सागर पोहोचलाय. सागरने मागील षटकात मोठा फटका खेळलाय निशांतच्या विरोधात. बॅक टू बॅक 2 षटकार खेचले, त्यामुळे सागरकडे जी क्षमता आहे मोठ्या फटक्यांची त्याने ती सिद्ध केली आहे. येणारे 5 चेंडू सागरला या 5 चेंडूवरती 2 मोठे फटके खेचायचे आहेत मनीषच्या विरोधात 19 धावांचा पाठलाग करण्यासाठी या 5 चेंडूवर. चांगला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फुल लेनचा चेंडू, सागरला बीट करणारा चेंडू शॉर्ट थर्डमॅनला रोखण्यात आलाय. आता समीकरण 4 चेंडू आणि 19 धावा बनवायचे आहेत शौर्य 11 सातोसे क्रिकेट टीमला. तिसऱ्या फेरीतील दोन्ही संघांचा हा सामना.
षटकारच या सामन्यात विजय करून देतील. शौर्य 11 सातोसे क्रिकेट टीमला 2 चेंडू 12 धावा, एक चांगला चेंडू टाकायचा आहे गोलंदाज मनीष याला आणि तो तयार आहे गोलंदाजी ट्रॅकवर. पुढे टाकलाय, मोठा फटका खेळ आहे समोर, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे प्रथमेश आणि इथे जर पाहिलं तर सागरची खेळी होईल समाप्त. चौथा धक्का बसलाय शौर्य 11 सातोसे क्रिकेट टीमला. प्रयत्न खूप चांगले मैदानात केले सागरने आपल्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी, परंतु हे प्रयत्न कमी पडतायत. संध्याकाळचं सत्र फटका देखील तेवढाच चांगला, परंतु जर पाहिलं तर ताकद थोडीशी अपुरी. लॉंग ऑनला एक चांगला झेल आणि विजयाचं समीकरण आता 1 चेंडू 12 धावा, फक्त फॉर्मॅलिटी बाकी मैदानाच्या आतमध्ये. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतील स्ट्रायकिंग एंडवरती. अंतिम चेंडूचा खेळ बाकी, विजयाच्या दिशेने वाटचाल माऊली निगोडे क्रिकेट टीमकडून पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हा दुसरा विजय नक्कीच माऊली निगोडे क्रिकेट टीमचा असेल. तर दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर या स्पर्धेत पहिल्या विजयाच्या ज्या प्रतिशोधात सातोसा क्रिकेट टीम आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम चेंडू फटका ऑन साईडला खेळ आहे आणि निर्धाव चेंडू निघत असताना या सामन्यात विजय मिळवलाय माऊली निगोडे क्रिकेट टीमने. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत क्रिकेट संघ आपण देखील खूप चांगला खेळ मैदानात दाखवला या स्पर्धेदरम्यान. आपल्याला देखील पुढील स्पर्धेसाठी पुढील वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा विनंती असेल. माऊली निगोडे क्रिकेटचा संघाचे संघमालक आणि त्याचबरोबर शौर्य 11 संघाचे संघमालक आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आजचा पहिला दिवस सामन्यातील मार